नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून कोल्हापूरच्या विकासाला नवी दिशा. आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूरचे विविध प्रश्न मार्गी लावले. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या 507 रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले. के मंजुलक्ष्मी यांनी प्रशासनाकडून चांगले काम करून घेत 525 कोटींपेक्षा जास्त कर जमा केला, असे गौरवोद्गार आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या निरोप समारंभात मान्यवरांनी काढले. शहराच्या प्रशासकीय कारभारात शांत संयमी तरीही ठाम नेतृत्वाची छाप उमटवणाऱ्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना सोमवारी फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यात दाटलेले अश्रू अशा भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. त्यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते श्री अंबाबाई देवीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेता शारंगधर देशमुख, गटनेता इंद्रजित बोंद्रे उपस्थित होते. महापौर निकम म्हणाल्या, आव्हानात्मक स्थितीतही आयुक्तांनी शहराला चांगले सांभाळले. विरोधी पक्षनेता राजेश लाटकर म्हणाले, संस्था प्रथम धरूनच निर्णय घेतल्याने त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील म्हणाले, आयुक्तांनी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कामकाज चालवून आदर्श घालून दिला. कर्मचारी संघाचे संजय भोसले म्हणाले, कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सकारात्मक राहून त्यांनी सोडवले. यावेळी जल अभियंता हर्षजित घाडगे, अभियंता सुरेश पाटील यांची मनोगत झाली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आभार मानले. अंबाबाईच्या शहरातील लोकांची सेवा करायला मिळाली हे माझे भाग्य. इथला अनुभव कायमच पाठीशी राहील. महापालिका नवी इमारतीची 5 एकर जागा, रंकाळा सुशोभीकरण, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण आदी कामे मार्गी लागली. कोल्हापूरची कारकीर्द कधीच विसरणार नाही, असे के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.